एक मिनिट. काय म्हणालीस तू? की पुरुष हा वाईटच असतो, हेच ना? वा. कसं आहे ना निकिता, कधी कधी आपल्याला अशा गोष्टींचा विचार करावा लागतो ज्याकडे आपण सहज दुर्लक्ष करतो. म्हणजे बघ ना, आजकाल आपण पुरुषांबद्दल किती वेगवेगळ्या गोष्टी ऐकतो ना, आणि गैरसमज करून घेतो. कधी कधी पुरुषाची चूक नसतानाही त्यालाच जबाबदार धरलं जातं. आणि तेही खरं आहे म्हणा, कारण आपल्याच समाजाचा समज आहे ना की पुरुष म्हटला तर तो वाईटच असतो. आणि असं तुलाही वाटतं? पण मग मला सांग, तुला तरी असं किती माहिती आहे का त्यांच्याबद्दल? आणि आपण त्यांना खरंच समजून घेतो का, याचा विचार केलायस कधी? नाही ना. खरं तर पुरुष हा एका छपराप्रमाणे असतो. जसं छपरामुळे घराचं संरक्षण होतं, अगदी त्याचप्रमाणे पुरुष देखील त्याच्या कुटुंबाचं संरक्षण करतो, काळजी घेतो. कधी कधी तो फोटो फ्रेम मागील खिळ्याप्रमाणे असतो, जो स्वतः टाकेचे घाव सोसतो, पण तरीही वाईट प्रसंगात आपल्या कुटुंबाला धरून ठेवतो. पण बघ ना, एवढं असून सुद्धा दिव्यातील ज्योतीप्रमाणे असणारी स्त्री सगळ्यांना दिसते, पण त्यातलं जळणारं तेल कोणालाच दिसत नाही. पुरुष सुद्धा अगदी त्या तेलाप्रमाणेच असतो, जो कष्ट करतो, सहन करतो, सर्वांच्या चुका पोटात घेतो. त्याच्या डोळ्यात येणारं पाणी कोणालाच कळू न देता तो पटकन पुसतो. हा, म्हणजे मला माहिती आहे की या समाजात अशीही मुलं असतात ना, की ज्यांना दारू पिणं, लफडी करणं, मुलींना फसवणं इतकंच माहिती असतं. पण त्यामुळे तू सर्वांना जज करू नकोस, कारण आपल्या घरात सुद्धा आपले काका, मामा, भाऊ असतोच की. फरक फक्त हा मानसिक विचारांचा असतो. आज मी त्या खऱ्या पुरुषाबद्दल बोलते, जो त्याच्या माणसांसाठी संघर्ष करतो, लढतो, भांडतो. जणू काही तो एका किल्ल्याप्रमाणे असतो, जो बाहेरून शांत दिसतो पण आतून तेवढाच कणखर असतो. आणि काय ग, तुझ्या आयुष्यात देखील असेलच ना असा कोणीतरी मुलगा, जो तुला साथ देईल, तुझ्या स्वप्नांसाठी लढेल, तुझी काळजी घेईल. तर त्या मुलाला मान दे, त्याची कदर कर. का माहिती आहे? कारण हा संघर्ष करणारा पुरुष जेव्हा शांत होतो ना, तेव्हा आपल्या आयुष्यात वादळ यायला सुरुवात होते, असं समज. आणि प्रत्येक यशस्वी पुरुषामागे जशी एक स्त्री असते असं म्हणतात ना लोक, तसंच प्रत्येक यशस्वी स्त्री मागे देखील एक पुरुषच असतो, हे लक्षात ठेव.